नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आजची व्हिडिओ काय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे साडीचा जो परकर असतो, साडी पेटीकोट म्हणतो, परकर म्हणतो, तर त्या परकरला रेडीमेड परकरची उंची कशी कमी करायची, तीही एकही शिलाई न काढता. म्हणजे आपण इथे कुठंच एकही शिलाई काढणार नाही आहोत आणि कटही करणार नाही आहे. म्हणजे कुठेच कटसुद्धा करायचा नाही आहे आणि म्हणजे उसवूनसुद्धा शिलाई करायची नाही आहे. डायरेक्ट हा कसा कमी करता येईल उंची, तेच आपण आता पाहणार आहोत. तर हा मी पेटीकोट घेतला आहे, नवीनच आहे आणि काही केलेलं नाही आहे मी. तर याच परकरला आपल्याला उंची कमी करून घ्यायची आहे. तर ती कशी कमी करायची, म्हणजे कुठेच खोलायचं नाही आहे आणि कशी कमी करता येईल तेच आपण पाहणार आहोत. तर याआधीसुद्धा मी पेटीकोटची उंची कमी कशी करायची हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. तर ती पद्धत थोडी वेगळी होती. त्या पद्धतीमध्ये मी हा नेपा आहे परकरचा, म्हणजे जिथे आपण नाडी टाकतो, तो मी उसवून उंची कशी कमी करायची ते सविस्तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पण परफेक्ट अगदी फिनिशिंग येते. कुठेही त्या म्हणजे जी पहिली मी व्हिडिओ अपलोड केली ती कुठेही कळत नाही आहे की आपण तो उसवून उंची कमी केलेली आहे. तर तीही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. आणि ही अगदी शॉर्टकट, म्हणजे शॉर्टकट म्हणायला हरकत नाही. ही कुठेही आपल्याला कमी न करता कशी कमी करायची ती आपण पाहणार आहोत. तर हे बघा, परकर आता मी उलटा, म्हणजे पेटीकोट म्हणतो आपण, परकरही म्हणतो, तर उलटा केलेला आहे. तर हे बघा, पेटीकोट म्हणजे उलटा करून घेतलं आहे. उलटा करण्याचं कारण असं की म्हणजे आता इथे ह्या ज्या कळ्या आहेत त्या कळ्या पहिल्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. म्हणजे कळ्यांना, कारण ही शिलाई कच्ची असते ती निघते, तर त्यासाठी ह्या सगळ्या कळ्या म्हणजे उंची कमी करण्या अगोदरचं सांगते. तर सगळ्या कळ्यांना सिंगल शिलाई असते ती शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे 6 कळीचं असेल तर सगळ्या कळ्यांना आपण डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर ही बघा, इथे डबल शिलाई आहे. तर मी पहिले शिलाई करून घेतलेली आहे डबल. आणि आता आपल्याला कमी कसा करायचा तेच पाहूया. तर कमी करण्यासाठी बघा, पूर्ण मी पेटीकोट असं करते. तर कोणत्याही ज्या साईडने तुम्हाला जमेल, म्हणजे या साईडने किंवा या साईडने, ज्या साईडने तुम्हाला जमेल त्या साईडने आपण जितकी पेटीकोटची उंची कमी करायची आहे, जितकी कमी करायची आहे तितका हा म्हणजे नेफ्याकडच्या बाजूने हा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे थोडंसं म्हणजे हा नेफा इथपर्यंत पुरणार नाही, तर असा आला तरी काही हरकत नाही आहे. तर पूर्ण जितकी, तर मला इतकी कमी करायची आहे, म्हणजे 1 इंच करायची आहे, तर मी 1 इंचाचं मार्जिन ठेवेन. तुम्हाला जर अजून कमी करायची असेल, म्हणजे अर्धा इंचच, तर तुम्ही अर्धा इंचाचं अंतर ठेवून हे करू शकता. तर मी आता थोडीशी इथे जास्त करते आणि अजून थोडीशी तुम्हाला अजून जास्त 1 इंचापेक्षा, तर तुम्ही 1 इंचापेक्षा सुद्धा असं फोल्ड करू शकता. तर मी साधारण 1 इंच होईल या हिशोबाने कमी करते. तर आता इथून मी एक शिलाई करून घेते. तर पाहू शकता, ही बघा शिलाई मारून झालेली आहे. तर शिलाई मारल्यावर असं दिसतंय. तर पाहू शकता तुम्ही, अजिबातच खराब दिसत नाही आहे की म्हणजे कमी न करता, कट न करता शिलाई मारली तर खराब दिसेल. अजिबातच खराब दिसत नाही आहे. तर इथे हे बघा, हे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सुद्धा कट करायचं नाही आहे. तर हे बघा, हे आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. तर तुम्ही कोणत्याही साईडला करू शकता, म्हणजे या साईडला नेफ्याच्या किंवा नेपाच्या साईडला केलं तर थोडंसं जाड वाटेल. तर हे आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे या साईडने दाखवते. हे बघा, हे जे कापड आहे जे आपण स्टिच केलेलं आहे, म्हणजे उंची कमी केलेलं कापड आहे, ते आपल्याला असं आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. तर आता मी हे फोल्ड केलं, तर हे बघा, हे आतल्या साईडला गेलं. तर आता इथे एक ते सारखं वर खाली, म्हणजे नेप्याच्या साईडला येऊ नये त्यासाठी इथे एक आपल्याला दाबटीप करून घ्यायची, म्हणजे वरून करायची आहे. हे बघा, वरून दाबटीप करायची आहे. हा आतला भाग आहे. तर हे मी कापड आहे, हे बघा, हे असं न करता हे या साईडला करते आणि वरून आपण एक दाबटीप करून घेऊयात.
पाहू शकता हे बघा, दाब टीप मारून झालेली आहे आणि कुठेच खराब दिसत नाही आहे आणि एक सुद्धा चुनी आलेली नाही आहे. म्हणजे पेटीकोटला अजिबातच खराब दिसत नाही. हे बघा, हे आतल्या साईडने हे बघा दाब टीप मारल्यावर हे बरोबर म्हणजे ह्या साईडला पलटी झालेला आहे आणि आता ते सारखं असं वरती येणार नाही आहे वेअर केल्यावर आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला आतल्या साईडने सुद्धा म्हणजे हे करून दाखवते, सरळ करून दाखवते. कुठेच तुम्हाला चुनी दिसणार नाही आहे, म्हणजे कुठेच प्लेट्स पडलेली नाही आहे. हे बघा, खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि अजिबातच खराब नाही दिसत. तर पाहू शकता हे बघा, पूर्ण रेडी झालेलं आहे परकर आणि खूप कमी वेळेत म्हणजे कमी झालेलं आहे उंची. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परकरची शिलाई कुठेही न काढता म्हणजे कुठेही न उसवता कुठेही कट न करता परकरची उंची अगदी कमी वेळेत कशी करायची हे तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.